जालना शहरामध्ये बंजारा समाजाचा प्रचंड मोर्चा निघालेला आहे आणि बंजारा समाजाच्या महिला त्यांच्या पारंपरिक वेशामध्ये या मोर्चामध्ये सहभागी झालेत। आपण पाहतो की प्रचंड संख्येने ह्या महिला आहेत। खरं तर एकीकडे विरोध होतोय एसटी समाजाचा की तुम्ही एसटी मध्ये येऊ नये म्हणून, दुसरीकडे तुम्ही सुद्धा मागणीसाठी आग्रही आहात। सर आमच्याकडे पुरावा आहे, हैदराबाद गॅजेट याच्यामध्ये आमचा बंजारा समाजाचा म्हणजे काही राज्यामध्ये एसटी मध्ये आणि काही राज्यामध्ये एसटी मध्ये आरक्षण आहे। त्यामुळे हा मुद्दा केवळ महाराष्ट्रातल्या लोकांना हा आरक्षण नाहीये, त्यामुळे ह्या 80 वर्षापासून आम्ही हा सहन केलं। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की हा आरक्षण आम्ही मराठा समाज आपल्याला हैदराबाद गॅजेट माहीत झालं आणि त्याच्यानंतर आम्ही आंदोलन उभारला, तर हा तुमचा जो मनामध्ये असणारा संशय हा चुकीचा आहे। या अगोदर सुद्धा आयोग 1-2-3 आयोगाने सर शिफारशी केल्या होत्या, त्यामध्ये भाटी आयोग आहे, न्यायमूर्ती बापट आयोग आहे, ज्यांनी 2014-1965 मध्ये सुद्धा आंदोलन केलेलं आहे। परंतु दुर्दैवाने ते कागदावरची पत्रावरचे तसे राहिल्यामुळे सर त्यामुळे आम्हाला आरक्षण मिळाले, त्याचा उठावही झाला नाही आणि आंदोलनही झाले। आज जेव्हा आमचा समाज 80 वर्ष या आंदोलनाखाली आज सर आम्हाला जाणीव होते आमचा हक्क आम्ही घेणार, आम्ही ते कसं सोडणार। बर महिलांची खूप मोठी संख्या, किती आलात, कोणत्या गावातून आलात तुम्ही? आम्ही चौदरनगरला बर सरकार ऐकेल हे सगळं बघून? मग ऐकायलाच पाहिजे, कारण की आमचा हक्क आहे। अर्ध्या समाजाला एसटी मध्ये, अर्ध्या समाजाला व्हीजीएनटी मध्ये, असं का बरं? महाराष्ट्रात आम्हाला एसटी मध्येच आरक्षण पाहिजे, याच्यामुळे आज आमची भरपूर पब्लिक साथ देत आहे। तो आम्हाला साथ मिळालाच पाहिजे, हक्क आमचा मिळालाच पाहिजे, ही इच्छा आहे सगळे यांची, आमच्या समाजाची। सेवालाल महाराज की जय। तुमचं काय म्हणणं आहे? आमचं पण तेच म्हणणं आहे, कारण की बरेच लोक आमच्या खेड्यापाड्याला कुठं पण राहिलेले तोडीला जातात, त्याचे कष्ट कौर करणारे आता त्याच्याहून पण होत नाही। आमच्यासारखं एक अर्धे कोणी सर्व्हिसला गेलेले तर, पण मागचेच काय आले तर कुठं पण गावा सोडून कुठं शेतान राहतात, कुठं काही राहतात, हा हे असं कौरक राहणार आहे। मग त्याच्यासाठीच पाहिजे आम्हाला, म्हणून आता हे केलं। आणि आमचा हक्कच आहे ना, कारण की एसटी मध्ये अर्धे तामिळनाडू तिकडं याच्यामध्ये आणि आंध्रामध्ये एसटी मध्ये, आम्हाला का बरं नाही महाराष्ट्रात? हा आमचं म्हणणं आहे, त्याच्यामुळे एक कबूल करायलाच पाहिजे सरकारने आणि आमची मान्यता आम्हाला द्यायलाच पाहिजे। ह्या सगळ्या बंजारा महिलांचा आक्रोश आहे। खरं तर एसटी प्रोग्राममध्ये समावेश व्हावा ह्या मागणीसाठी यांचा गेल्या अनेक दिवसापासूनची हा लढा आहे आणि आज मोठ्या प्रमाणावरती महिला या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हेच कुठेतरी दाखवत आहेत की सरकारनं आमच्या मागणीकडे लक्ष दिलं पाहिजे। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।